नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर। शेवयांची खीर बनवण्याकरता मी इथे 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलं आहे, म्हणजे म्हशीचं दूध। हे मी आता नेहमीसारखं आपलं गरम करून घेणार आणि एक 15-20 मिनिटं मी त्याला आटवून घेणार। दूध आटवताना नेहमी असाच पॅन घ्यावा जो फ्लॅट असतो आणि त्याच्यामध्ये असाच जो चमचा असेल तो अशा पद्धतीने ठेवला की ते दूध बाहेर येत नाही। हे बघा, दूध अशा प्रकारे उकळलंय। आता मी थोडा गॅस बारीक केलाय आणि आपल्याला ह्याला सतत असं ढवळत राहायचंय, खाली लागून द्यायचं नाहीये आणि एक 15 मिनिट असं आपल्याला ह्याला उकळून घ्यायचंय। दूध आपल्याला पूर्ण हे आटवायचंय। हे पहा, आपलं दूध छान आटत आलंय। मी त्याला सतत ढवळत राहिलीये। ही जी बाजूला साई येते ती सुद्धा आपल्याला लगेच हे करून घ्यायची, काढून घ्यायची। खाली सुद्धा ते लागून द्यायचं नाहीये। इथे मी 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलीये। ह्या मिल्क पावडरमध्ये मी हे जे आटवलेलं दूध आहे थोडंसं ते घालतीये आणि हे मिक्स करून घेणार आहे मी स्पूननी। हे बघा, अशा पद्धतीने मी छान हे मिल्क पावडर मिक्स करून घेतली दुधामध्ये। आता मी ह्या जे आपण दूध आटवत ठेवले त्यामध्ये हे घालणार आहे। ह्यानी काय होतं, जे आपण दूध आटवतोय त्याला दाटसरपणा येतो, थिकनेसपणा चांगला येतो। काही जण खीर बनवताना शेवयांची खीर बनवताना किंवा कुठलीही इतर खीर बनवताना त्यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर करतात, परंतु मी ते टाळते। मी केसर घेतलंय। मी थोडंसं केसरच्या 3 कांड्या घालते ह्यामध्ये, 3-4 कांड्या। त्या आत्ताच घालायच्या ह्या स्टेजला, म्हणजे त्याला कलर सुद्धा छान येतो आणि स्मेल सुद्धा छान येतो। हे बघा, मी ह्याला हलवते आता। हे बघा, छान थिकनेस यायला लागलाय, आपण मिल्क पावडर टाकली म्हणून। मी दूध आता दुसऱ्या गॅसवर ठेवलं आहे। एका दुसऱ्या पॅनवर मध्ये मी 2 चमचे तूप घातलं आहे। त्या तुपामध्ये आता मी ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेणार आहे। ड्रायफ्रुट्स मध्ये मी एक 7-8 काजू घेतलेत, 10-12 पिस्ता घेतलेत, थोडेसे मनुके घेतलेत आणि बदाम घेतलेत। आता मी तुपामध्ये त्यांना छान खरपूस भाजून घेते। बारीक गॅसवर आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं। हे पहा, हे छान भाजून झालेत। आता मी त्याला काढून घेतलंय। 1 लिटर दुधाकरता मी 1 बाउल इथं भाजकी शेवई घेतली। तरी पण ही भाजकी असली तरी मी हिला थोडंसं तुपावर गरम करून घेणार आहे, थोडी रोस्ट करून घेणार आहे, त्यामुळे छान त्याला टेस्ट येते। हे बघा, जे तूप होतं त्याच्यामध्येच मी ह्याला परतून घेते। हे बघा, मी जास्त नाही परतली, थोडीशीच आपल्याला तुपावर हलवून घ्यायची आहे ती। आणि मी आता हा पॅन बाजूला ठेवते आणि दूध घेते ह्या गॅसवर। हे बघा, दूध छान आपलं आटलंय। आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट तुपामध्ये रोस्ट करून घेतले होते ते घालते, म्हणजे ते छान दुधाच्या उकळीबरोबर शिजतात। 1 लिटर दूध आणि 1 वाटी शेवई करता मी इथे अर्धी वाटी साखर घेतलीये, ह्याच बाउलनी घेतलीये। ती मी आता ह्या स्टेजला ह्या दुधामध्ये मिक्स करते। आता अजून एक 5 मिनिट हे मी ह्याला उकळून देणार आहे। हे पहा मैत्रिणींनो, छान थिक झालंय आपलं दूध हे आणि त्याला कलर सा खूप छान आलाय केसरमुळे।
जर तुमच्याकडे केसर नसेल आणि ड्रायफ्रूट्स नसतील तर तुम्ही ह्यामध्ये दूध मसाला घालून सुद्धा हे बनवू शकता. आता बरोबर घड्याळाचे 5 मिनिट झाल्यावर मी ह्यामध्ये ज्या आपण भाजलेल्या शेवया होत्या त्या घालणार आहे. आता ह्याला परत आपल्याला एक 10 मिनिट एकदम मंद आचेवर उकळी येऊन द्यायची. मी गॅस आता बंद केलाय. हे पहा किती छान क्रीमी दिसते आपली खीर. ड्रायफ्रूट्स केसरमुळे त्याला रिचनेस आलाय. आता मी हे एका वेगळ्या भांड्यामध्ये हिला काढून घेतेय. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.